आज खरं तर गुढीपाडव्यानंतर आपण नव्या वर्षाला पर्वाला ही सुरुवात करत असताना अगदी दुसऱ्या दिवशी आमच्या प्रवीण सरांनी, डॉक्टर प्रमोद बोराडे, सचिन दादा, आज हा सगळा समन्वय जुळून आलाय तो एका आगळ्या वेगळ्या विषयाच्या माध्यमातून. तर मागील वर्षी 30 भागांमध्ये 30 वेगवेगळ्या पैलूंवरती व्याख्यानरूपी प्रवास आमच्या डॉक्टर प्रवीण माने सरांनी आरंभला होता. आणि मग पुढचं पाऊल याच्यापेक्षा दमदार असावं हा सरांचा स्वभाव आहे. आणि या स्वभावाला अनुसरून एक मनोदय असं समोर आला की आपण ही स्पर्धा न मानता या गोष्टीला हा एक संकल्प म्हणू, हा एक अभिनव उपक्रम म्हणू की ज्या माध्यमातून फक्त आपण एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्याऐवजी जी लोक हा सगळा प्रवास बघतायत त्या व्यक्तींनी त्यावरती व्यक्त व्हावं. आणि ते व्यक्त झाल्यानंतर मग त्याचं मूल्यमापन असं न राहता त्यांनी ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याचा प्रभावीपणे आम्ही पण सगळ्या गोष्टी तर बारकाईने पाहिल्यात. खरंच सांगतो आपल्याला की हळूहळू का होईना पण एक प्रवाह, एक वेगळी जडणघडणीची पिढी ही या ठिकाणी तयार होताना दिसते. ही लोक प्रचंड मुलं अभ्यास करतात त्या गोष्टीचा. आणि कसं असतं, एखाद्या विषयाची गोडी लागणं गरजेचं असतं. आता आपण जर बघू तर कोविड नंतर लोकांचा संयमाचा कल हा अगदी अलीकडे येऊन थांबलेला आहे. आपण जर बघाल तर आपली पिढी जी असेल किंवा आपल्या आधीची पिढी असेल ती 5 दिवसांची क्रिकेटची टेस्टची मॅच बघायची. नंतरची पिढी आता क्रिकेटचाच विषय निघाला म्हणून बोलतो. नंतरची पिढी जी आहे ती वन डे मॅचेस बघायची. आत्ताची पिढी ही अगदी 2020 वरती येऊन थांबली. 2020तल्या पण शेवटची 10 मिनिटं. म्हणजे हा संयम सगळा संपत चाललेला असताना जवळजवळ 1000 ते 1500 पानांची पुस्तकं या सगळ्या गोष्टींकडं मग वळण्याचा कल किंवा या गोष्टींवरती अभ्यास करायला त्यांना लावण्याची किमया ही आपल्या डॉक्टर माने सरांनी करून दाखवली बरं का. या 30 भागांनंतर आता जेव्हा सर व्यक्त होतात तर तेव्हा वेगवेगळे विषय ही मुलं मांडत असताना ती मुलं या गोष्टीचा अभ्यास करतायत आणि ते अभ्यास करून मांडतायत हे निदर्शनास नक्की येते. बरं, हा वर्ग काय आपल्या तालुक्यापुरता मर्यादित आहे का? हा वर्ग आपल्या तळेगाव दाभाडेपुरता मर्यादित आहे का? हा वर्ग आपला खालची आळी वरची आळी असा मर्यादित आहे का? तर नक्की नाही. आज अनेक म्हणजे देशोपरदेशातून या भागामध्ये कमेंट्स त्याच्यावरती येत आहेत. तिकडची लोक या भागात प्रायोजक होत आहेत. याचं सांगायचं तात्पर्य काय की हा सगळ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे हा सगळा वर्ग जो आहे तो या शौर्याच्या पावलावर पाऊल ठेवून आदर्श भारत घडवण्याकडे तरुणाई ही वाटचाल करताना दिसते. आणि या सगळ्या गोष्टीचा अट्टहास तोच होता, याच गोष्टीसाठी केला होता हा अट्टहास. आणि आज या पर्वाकडे जात असताना पुढची नावं जी आहेत या सगळ्या मुलांची, या सगळ्या स्पर्धकांची असं नाही म्हणणार मी, या अभियानात चाललेल्या सर्व शिवशंभू भक्तांची, या मुलांची मी नावं वाचतोय. मगाशी सरांनी 4 नावं वाचून दाखवलेली. कुमार शिवम बबन बोराळे, वय वर्ष 17, विद्या व्हॅली कॉलेज, तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे. असं या विद्यार्थी 17 वर्षाचा मुलगा आहे. मगाशी एक दिदी 14 वर्षाची, 13 वर्षाची आहे. त्याच्यात पुढं आहेत श्री पंजाबराव येडे पाटील, वय वर्ष 40, IT इंजिनियर आहेत, आपल्या पिंपरी चिंचवडचे आहेत. त्याच्या पुढचं नाव आहे सौभाग्यवती सपनाताई रवी जाधव, वय वर्ष 44, गृहिणी आहेत, आपल्या तळेगाव दाभाडे नगरीतल्या आहेत. आणि त्यानंतर नाव आहे सौभाग्यवती राजश्री मोहिते पाटील, ताई कोल्हापूरच्या आहेत, वय वर्ष 30, प्रोफेशन प्रायमरी स्कूल टीचर. शिक्षक वर्ग आहे, विद्यार्थी वर्गही आहे, IT मॅनेजर्स आहेत आणि गृहिणी आहेत. असा सगळा संचय हा येऊन थांबताना या प्रत्येक वर्गातील लोक हे अभ्यासपूर्ण व्यक्त होत आहेत बघा. आणि हेच कुठंतरी अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टी आरंभताना. आज मी नक्की सांगेल की सरांनी, आम्ही तर माध्यम आहोत फक्त या गोष्टीचं. एक गोष्ट असं असतं ना की एखादा उपक्रम करायचा असेल तर त्या उपक्रमाला फक्त बोलायचा अवधी असतो की बाबा ही मोहीम करायची आणि ती सगळी लोक त्या गोष्टीला
आवर्जून तयार होतो, कारण विश्वास असतो की हा माणूस प्रामाणिक आहे, याचे प्रयत्न प्रामाणिक आहे. तसंच काहीसं प्रवीण सरांच्या बाबतीत आहे. आजपर्यंत स्वतःसाठी काही असं स्पर्धा, आता बघा तुम्ही की पूर्वी बक्षिसं किती होती आणि आता बक्षिसं कुठपर्यंत जाऊन थांबलेली. कुठलाही हेतू, जेव्हा प्रामाणिक हेतू घेऊन आपण पुढे जाऊ, तर त्याला उभे राहणारी लोक ही भेटत असतात, प्रामाणिकपणे साथ करणारी लोक ही भेटत असतात. आणि ही साथ करायला ज्याने हा मनोदय बांधलेला आहे, त्या माणसाचा सच्चेपणा देखील कारणीभूत होतो. आणि तो सरांनी कमवला आहे, हे मी नक्की या ठिकाणी सांगेन. अशी माणसं फार कमी असतात समाजामध्ये, की जी फक्त द्यायचं काम करत असतात, आपलं दायित्व करत असतात, ते समाजाप्रती आपलं असलेलं कर्तव्य सांभाळत असतात. सर, आपण ही जे काही हा प्रवास आरंभला, तर ते यशस्वी होताना दिसतोय. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य, आपले जे प्रयत्न आहेत, ते या ठिकाणी साध्य झालेले दिसत आहेत. या सर्व उपक्रमांना पहिल्यांदा आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढची सूत्र सचिन भाऊंकडे देतो.